नमस्कार. नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण इथे पालक बटाटा ही रेसिपी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर आज आपण इथे पालक बटाटा ही रेसिपी बनवणार आहोत. प्रथम एका पातेल्यामध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या. कांदा आणि लसूण स्लो गॅसवर छान परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे आणि आता 2 बटाटे छान बारीक चिरून घेतलेले. एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. आता बटाटे छान आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता अगदी 1 मिनिटभर आपण छान मसाल्यामध्ये बटाटे छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि बटाटे शिजण्यापुरते आपण पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता भाजीवर झाकण ठेवणार आहोत आणि वाफेवर छान बटाटा शिजवून घेणार आहोत. तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता पाहूया. पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर बटाटा करपण्याची शक्यता आहे, म्हणून आपण अधूनमधून अशा पद्धतीने झाकण काढून छान भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता साधारण थोडासा बटाटा शिजलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो. तर इथे बटाटा साधारण शिजल्यानंतरच टोमॅटोचा वापर करा, म्हणजे बटाटा छान शिजला जातो. तर भाजी छान आता परतवून घ्यायची आहे आणि स्लो गॅसवर आपण भाजी पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ देणार आहोत आणि वाफेवर पूर्णपणे बटाटा छान शिजवून घेणार आहोत. तर इथे साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. भाजी छान परतवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता बटाटा छान शिजलेला आहे, छान मऊ झालेला आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि बारीक चिरलेला पालक आपण आता भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. पालकाला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आता आपण झाकण न ठेवता ही भाजी छान आपण अशी परतवून घ्यायची आहे. स्लो गॅसवर आपण ही भाजी छान 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेणार आहोत. तर ह्या भाजीवर आता झाकण न ठेवता अशाच पद्धतीने छान भाजी परतवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता पालकाने पाणी सोडलेलं आहे, म्हणजे साधारण भाजी ओलसर झालेली आहे. तर आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ. जर तुम्हाला भाजीमध्ये ओलसरपणा नको हवा असेल तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून भाजीतील पाणी आटवून घ्यायचं आहे. तर इथे बटाटा पाहू शकता छान मऊ असा शिजलेला आहे. तर इथे आपली ही पालक बटाटा भाजी छान तयार झालेली आहे. जर तुम्हाला इथे भाजी सुकी हवी असेल तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून भाजीतील पाणी आटवून घ्यायचं आहे. तर इथे मला साधारण भाजी ही ओलसर हवी आहे, तर इथे मी गॅस बंद करते आणि ही आपली पालक बटाटा भाजी छान तयार झालेली आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.